या संवाहन चिकित्सेमध्ये चक्राचं पण काही सिग्निफिकन्स असतो का? हो, नक्कीच. म्हणजे एक तर मर्मशास्त्र, मर्मविद्या. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी मर्म आहेत. हो. जवळजवळ 107 मर्म आहेत. +1 108. तर ही जी मर्म म्हणजे आपल्या ॲक्युपंक्चर बिंदू. हां. मर्मशास्त्र हे खूप आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या बिंदूंना आपण जर उपचार केले, तर आपण बऱ्याचशा आजारामधनं बरे होऊ शकतो. म्हणजे हे मर्मबिंदू काय आहे? तर हे स्विच बोर्ड्स आहेत. अच्छा. सतत हे एनर्जी एक्सचेंज होत असते. ओके. आपल्या ज्या कॉस्मिक एनर्जी आहे, हां, जी ब्रह्मांडामधली एनर्जी आहे, ती या चक्रांद्वारे ऑन ऑफ होत असते आणि जिथे गरज पडेल त्या पद्धतीने ती बॅलन्स होत असते. त्यामुळे ही जी मर्म आहेत किंवा आपली जी चक्र आहेत, मूलाधार चक्रापासून सहस्रारपर्यंतची हां. ही जी चक्र आहेत, यामध्ये सुद्धा ही सुद्धा एनर्जी सेंटर्स आहेत. एनर्जी रिसिव्हिंग सेंटर्स आहेत, की एनर्जी रिसीव्ह केली जाते आणि ती पसरवली जाते आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एनर्जी बॅलन्स केली जाते. त्यामुळे मर्मांची चिकित्सा आणि आपल्या चक्र चिकित्सा ही फार इम्पॉर्टंट आहे.